भारतीय प्रशासकीय सेवेमधील एक निष्कलंक चेहरा म्हणून ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा आता बदली झाली असून 21 वर्षांच्या सेवेमध्ये तब्बल 25 बदल्यांचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला. 5 ऑगस्ट 2025 रोजी दिव्यांग कल्याण विभागाची धुरा हाती घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांची रवानगी महसूल, वन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. वास्तविक ही बदली ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून ती त्यांच्या कार्यपद्धतीचा परिणाम सुद्धा मानली जाते. दिव्यांग कल्याण विभागामध्ये काम करताना त्यांनी बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचे धागेदोरे शोधून काढले असताना भ्रष्टाचाऱ्यांना सुद्धा चांगलाच आता याचा दणका बसलाय. मात्र ही सगळी मोहीम अगदी निर्णायक टप्प्यावर असताना त्यांची झालेली ही सगळी बदली अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित करतायत. मुंडेंची कारकीर्द खरं तर नियमांशी बांधिलकी आणि व्यवस्थेशी संघर्षाची गाथा अशीच आहे. नवी मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामांविरुद्ध पुकारलेलं युद्ध असो किंवा मग नागपूर स्मार्ट सिटी मधील निधीच्या गैरवापरावर ओढलेले ताशेरे, त्यांनी नेहमीच लोकप्रतिनिधींच्या दबावापेक्षा जनहिताला प्राधान्य दिलंय. सत्तेच्या वर्तुळात अनेकदा ते नकोसे सुद्धा ठरले, मात्र सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा ही कायम एक सिस्टीम क्लीनर आहे. वारंवार होणाऱ्या बदल्यांनी त्यांच्या निष्ठेला तडा गेला नाही की त्यांच्या शिस्तीला अगदी ओहोटी सुद्धा लागली नाही. नव्या विभागामध्ये महसूल आणि वनांसारखी संवेदनशील खाती त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे यावेळी तुकाराम मुंडेंकडे देण्यात आलेल्या नव्या जबाबदारीमुळे नक्की कोणाचे धाबे दणाणणार आहेत आणि कोणते राजकीय नेते गोत्यात सापडणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.